मैल कोल्यापासून शिवपर्यंत मी रोलर ड्रायव्हर प्रत्येकाला रिंग मारून पैसे असतात. अधिकाऱ्यांचं सगळं मॅनेजमेंट झालं, अधिकाऱ्यांची टक्केवारी ठरलेली असते. ठरलेली असते. आता हे कसं आहे काय म्हणून पडले ही दुष्यंता त्यांनी पाठपुरावा 3 महिने झाले करतोय. झाडाशीला पाणी बंद आहे म्हणून म्हणल्यानंतर काल पाईपलाईन उकरलेली. विटा जसं आपण बिस्किट तोडतो तशा विटा तुटत होत्या. कुणाकडे घेऊन आलो? अधिकाऱ्याकडे कोणाकडे जाऊन आलो? अधिकारी साहेब कोइनकर साहेब, खराटे साहेब सगळ्या कोइनकर म्हणजे मुख्य आहेत किती? त्यांच्याकडे जाऊन आलो. त्याने मला सांगा रोलर ड्रायव्हर म्हणल्यावर काम कुठल्या क्वालिटीचं पाहिजे ते कळते तुम्हाला थोडं. हा डस्ट आहे, पूर्ण डस्ट आहे. आत तिथं आता आम्ही काल आलतो इथं, त्यांना म्हणलं वर जी स्लॅब आहे त्याला तर ही वापरू नका म्हणलं डस्ट. मग त्याने ती पहिली अधिकारी कुठल्या गोष्टीला मॅनेज आहे ती. आणि स्वतः मी शिवला भेटलो, मी पुणे विभाग काय गरज पडली हे तर सामाजिक काम, तर म्हणजे सामाजिक काम आहे बा. पोलीस प्रोटेक्शन कशाला मारले जाते? एखादा रस्ता बिस्ता अडवणूक केली तरी इथं तर तुमचं ट्रस्ट आहे. मग या ट्रस्ट ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची काय गरज पडली? काय करताना बोलून सगळं अधिकाऱ्यासंग पत्रव्यवहार करून अधिकारी शेख जी असतील. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या भोळ तालुक्यातील पोखरापूर या गावात आहे. याचं कारण असं की काम कशा पद्धतीनं असावे असं मला येथील ग्रामस्थांनी स्वतः भेटून आमच्या गावाकडे तुम्ही लक्ष द्या असं आवर्जून सांगण्यात आलं. तर इथे पाहिलं तर अतिशय धक्कादायक असा प्रकार समोर येणारच आहेत. त्याच अनुषंगाने आता हे कुठलं आहे? धनजी विठोबाचं आहे का मंदिर आहे? बर, धनजी विठोबा इथं मंदिर आहे. या मंदिराच्या देवस्थानच्या ट्रस्टच्या एक ट्रस्ट आहे. ट्रस्टच्या ह्याच्यामध्ये काम कुणाचं आहे? काम ठेकेदार धोत्रे. याच्यामध्ये भक्त निवास बांधणे 54 लाख रुपये. भक्त निवास पुरुषांसाठी आणि स्त्रींसाठी वेगवेगळं आहे, त्यासाठी 54 लाख आणि 29 लाख रुपये. सार्वजनिक शौचालय बांधले 14 लाख रुपये पुरुषांसाठी. सार्वजनिक शौचालय बांधणे ते 14 लाख रुपये स्त्रियांसाठी. वाहनतळ करणे 33 लाख. पथदिवे बसवणे 12 लाख. पोहोच रस्ता करणे 26 लाख. पोहोच रस्ता म्हणजे काय? पोच रस्ता म्हणजे हे जे रस्ता आहेत का साईडचं, हे त्या रस्त्याचा काही संबंध बी येत नाही. पण ही रस्ता जे आता आपण बघितलाय खोलून, हा पोच रस्ता आहे, संडास बाथरूमकडे जाणार रस्ता आहे. आणि पाणी पुरवठ्याची सोय करणे 14 लाख. पाणी पुरवठ्याचं काय? आणखीन केलेलं नाही. बरं, ठीक आहे, जाऊ द्या. हे टोटल जी काम आहे तब्बल 1,99,00,000 म्हणजे 2 कोटीच्या आसपास. 2 कोटी रुपयाचं काम आहे सध्या. हे काम कधी चालू झालं? हे मंजूर कधी झालंय? 2024 ला मंजूर झालेलं आहे. त्याच्यानंतर हे काम पालकमंत्र्यांनी स्वतः त्याच्यावर सही करून कामाचं एस्टिमेट बदलण्यासाठी, म्हणजे सगळ्या गावांच्या नागरिकातली भूमिका काय होती, समाज मंदिर आणि हे पुढं सभा मंडप व्हावं. आणि ह्यांनी काय केलंय गावातल्या काही लोकांनी की बाबा समाज मंदिर आणि न बांधता ह्यांनी काय तर काय भक्त निवास आणि ह्यांची काय गरज नव्हती कशाची. ही जी केली, थांबा एक मिनिट. वाहनतळाचा जो विषय होता, वाहनतळ कॅन्सल करून भक्त निवास आणि समाज मंदिर आहेत की भक्त निवास ऑलरेडी नाही, पण भक्त निवास ही चालू आहे, ते बांधकामात आहे, पण चालू आहे. पण तो निकृष्ट दर्जा आहे, त्याचं पण आपल्याकडे आहे सगळं. काय निकृष्ट दर्जा? विटा पूर्ण फेल आहे तिथं, गेल्यानंतर आपल्याला दिसेल सगळं. आणि सिमेंट कुठल्या प्रकारचं वापरलंय बघा, तिथं डस्ट कुठला आहे बघा, प्लॅस्टर शांड वापरलंय ह्याने. आणि ती पूर्ण मुरमाच आहे. प्लॅस्टर शांड कसं वेगळ्या प्रकारचं असतंय. आणि खडी किती MM ची आहे, ही खडी ही वापरलीच नाही का, तर त्याने कुठं खोदून रस्ता भरलेला नाही. त्याने काय केलेलं आहे, हाय असं पुढल्या पुढच्या ट्रॅक्टरनं ढकलून दिलंय आणि त्याच्यावर मुरुम दाबलाय. मुरुम दाबून त्याच्यावर डायरेक्ट कच्ची खडी तर टाकलीच नाही, हा याच्यावर कॉन्क्रीट आणि कचखडी सिमेंट टाकून ती क्लिअर केलेलं आहे. आणि पाणी त्याला 15 दिवसात एकदा मिळतंय. काय म्हणजे याच्या संदर्भात तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे अधिकाऱ्यांना बोलवून सगळं अधिकाऱ्यासंग पत्रव्यवहार करून अधिकारी शेख जी असतील. कोण आहे अधिकारी? जी आहे शेख. आणि
जगताप यांना वारंवार सांगून ह्यांनी काय केलं, या ठेकेदारांनी हे सगळं मॅनेजमेंट करून यांच्या पद्धतीने यांनी काम चालू केलेलं आहे आणि गावातल्या सगळ्या लोकांनी दखल घेतली आणि पोलीस प्रोटेक्शन मागून घेतलं होतं की या गावात कामासाठी पोलीस प्रोटेक्शन कशाला मागले जाते? एखादा रस्ता बिस्ता अडवणूक केली तरी इथं तर तुमचं ट्रस्ट आहे, मग ह्या ट्रस्ट ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची काय गरज पडली? काय करते काय करते ते काय नाही किंवा हे काय करतेले मारतेले हानतेले म्हणून गावातला कोणाचाही विरोध नव्हता. गावातल्या सगळ्यांच्या लोकांच्या सह्या काय होत्या की बाबा सभा मंडप आणि भक्त निवास बांधा, ही जी बाकीचा खर्च करताय वाहनतळ ही साईट ही नको आहे आहे. का? गरज आहे का वाहनतळाची? वाहनतळाची गरज नाही इथं फक्त भक्त निवास, संडास, बाथरूम, लाईट एवढ्या गोष्टींची गरज होती. पाण्याची गरज आहे, पाणी भरपूर आहे, पण आणखीन पाण्याचं काही काम चालू केलेलं नाही त्यांनी. आणि ही काम ह्या पाण्यापाशी काय पहिली बोर होती काय? पहिले 2 बोर आहेत. मग आता कशा आता पाण्यासाठी मग 2 बोर असताना 14 लाख रुपये घेत आता. असते मला पण ते होते होईल भविष्यात करायचं, पण आता सध्या तर काय करायचं टाकी बांधते टाकी बांधते काय करते, पण सध्या गरज होती सभा मंडपाची. आता बांधायला ही कुठला सभा मंडप आहे? 2 सभा मंडप आहे. एक हे सभा मंडप आम्हाला सभा मंडप बांधायचं होतं, ह्या कामातून बदलून सभा मंडप घ्यायचा होता. बर हे सभा मंडप घ्यायसाठी ह्यांनी काय केलं, बांधकाम विभागाने आम्हाला म्हणले पुजारी लोकांच्या सह्या घ्या. ही सह्या 54 सह्या घेतल्या तुम्ही. बदलून ही सही शिक्का त्यांनी मारून दिला, आम्ही बदलून देतो म्हणून. बर दिलेलं नाही. त्याच्यानंतर म्हणजे पालकमंत्री सही घेऊन या. पालकमंत्र्यांनी घेतली सही. घेतली सही. बर तरी बी पुन्हा प्रस्ताव कोण होते? बदल अधिकारी कोण होते कुठली की तुम्हाला सांगणारे? म्हणजे सांगणारे- पालकमंत्री सही घेऊन या किंवा शेखराव साहेब काय त्यांचा सही बांधकाम विभागाचे? हा. बर काय म्हणले परत मग? नंतर पुन्हा म्हणजे पालकमंत्र्याचं पत्र दिलं त्याला. हा पालकमंत्र्याचं पत्र बोललं, इथनं प्रस्ताव दिला म्हणली मुंबईला जातोय बदलायचं म्हणली. बर बदलीला प्रस्ताव तिकडे गेला, यांनी प्रोटेक्शन घेऊन काम चालू केले बर आणि ते चालू केले ते ह्याच राजाचं काम चालू केलं. परत नंतर बर जी गरज नाही तिचं काम चालू झालं हा. आणि जी गरज पाहिजे ती नाही नाही सभा मंडप राहिला जागेवर. बस एक मुळात सभा मंडप पाहिजे होतं, हा पाहिजे होता. ते नाही. सभा मंडपच नाही ना, सभा मंडपाचाच विषय लय मोठा आहे. हो यांनी भक्त निवासचं काही चालूच आहे याचा, पण ही पुरुष महिला आणखीन काय त्याने ओपन केलं नाही. दोन्ही एकत्र आहे का काय नेमकं काय? दोन्ही बी 14 लाखाची आहेत की. सभा काय जास्त होईल. 14 लाखाची. 26 लाख. भक्त निवास 54 लाख आहे आणि एक 29 लाख आहे. बर काय का गरज थोडी 24-29 लाख अहो एवढं साहेब, इथं 25-50 गावची लोक येतात आपल्या ते पळीपाडव्याला इथून यात्रेला. 50 गावची लोक येतात. 50 गावच्या लोकांना 3 दिवस अगोदर लोक येतात. त्याच्यानंतर 2 दिवस यात्रा चालते इथं पोखरापूरमध्ये. मग पोखरापूरमध्ये काय पाण्याचा विषय आहे, तर पाण्याचा विषय त्यात आणखी त्यांनी चालू केला नाही. भक्त निवास म्हणलं तर भक्त निवासचा विषय आहे, तर भक्त निवास त्यांनी त्या पद्धतीने केलेला नाही. आणि वाहनतळाचा विषय नव्हता, रस्त्याचा विषय नव्हता. आणि ह्यात काय तर 4 पैसे राहत नाही तर म्हणून ती केलाय, तर ती त्या काम ती क्वालिटीज केलाय त्यांनी. त्याच्यानंतर सभा मंडपाची गरज होती खरी. ही पूर्ण सभा मंडप काढून चांगल्या क्वालिटीचं केलं का, तर इथं सभा मंडप इकडं सिमेंट कॉन्क्रीटचं ही पत्र्याचं. हा मग हे काय केलंय, ह्याच्यात त्यांना 4 पैसे राहत नाहीत. आणि विषय काय आहे, इथं 20-25 गावची लोक येतात इथं आणि इथं लग्न पण होतात. मग म्हणजे हे हे धनगर महत्वाचं. समाजाचं जागृत देवस्थान हा आहे. धनगर समाजाचं पट्टण कोलवडीनंतर सर्व समाजाचं सर्व पूर्ण समाज सगळे समाज इथे येतात. हे आणि आमचं ग्रामदैवत आहे पोखरापूरमधील. त्यांनी ह्या पद्धतीने केलंय आणि ह्यात पालकमंत्री शिफारस आता मागणी काय तुमची आता आहे. नेमकी? आमची मागणी काय आहे, काम चालू केलंय तरी काम चांगल्या क्वालिटीचं काम झालेलं नाही. काम चांगल्या क्वालिटीचं करावं. चांगलं नाही काय काम आता होते ते? चांगल्या दर्जात. मी रोलर ड्रायव्हर आहे. मी नितीन शिद्राम आगलावे पाटील उर्फ गोडके. पोखरापूरचा ग्रामदैवत आहे आमचं. बर हे पोखरापूरचं ग्रामदैवत आहे. जगदंबा आमच्या पाठीमागं आलेली आहे. मी खोटं बोलत नाही. मला सांगा, रोलर ड्रायव्हर म्हणल्यावर काम कुठल्या क्वालिटीचं पाहिजे ते कळतंय तुम्हाला थोडंफार? हा. तिथं रोलर फिरलाय. रोलर फिरलेला नाही हो. मी रोलरच कुठं बोलतो, पण तुम्ही पाणी मारा ही त्या पद्धतीने क्वालिटीचं काम करा. क्वालिटी रिपोर्ट त्याचं कंट्रोलचा क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट द्या. जे आहे ते काम ते सगळं बोगस असं तुमचं म्हणणं आहे? बोगस ही नाही, तुम्ही मला करून द्या काम, विषय मिटला. मी एक ग्राम
पोखरापूरचा नागरिक आहे म्हणून बोलतो मी. काय म्हणताय मग तुम्ही आता इथून पुढे आता काय मग कुणाकडे मागणी वगैरे काय केली काय मागणी झाली मागणी परत फेटाळायला कोण लक्ष देत नाही? लक्ष देत नाही ती. सगळे कुणाकडे घेऊन आलो अधिकाऱ्यांकडे कोणाकडे जाऊन आलो? अधिकारी सगळे कोईनकर साहेब खराटे साहेब सगळ्याकडे जाऊन आले. कोईनकर म्हणजे मुख्य आहेत किती? हा त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यांनी म्हणजे पाठवलाय प्रस्ताव बदलून मिळेल म्हणजे करून घ्या सभा मंडप. हा. मग प्रस्ताव मुंबईला मग गेले तुम्ही सगळं केल्यावर परत आता हाय असं त्याने चालू केलं. हाय चालू केले कशामुळे चालू केलं नेमकं काय त्यांना माहिती वाटतंय असेल, एकंदरीत? आपल्याला काय माहिती आहे त्यांना माहिती आहे पडून नंतर बघू म्हणजे सभा मंडपाचं. बरं. होईल का काम परत ते बरं? आता काय ते पुढचं भविष्यात काय सांगावं आपण होतंय काय जे काम चालू आहे ते निकृष्ट आहे का चांगलं हातात बघितले तुम्ही क्रूट दर्जाचा काय आता आम्ही सांगण्यापेक्षा तुमचं आहे? या इकडे चला आपण ते बघू तिकडलं काय हे नेमकं. तसं आहे बघू आपण आणखी जरा त्याच्याकडे बघू घे त्याच्याकडे बर या इकडे चला. नाही कसं आहे माहिती आहे का ह्या कामात जरी समजाल तर एक तुम्ही आता विटाचा विषय काढताय. विटाचं एक तसं पाहिलं गेलं तर आता एक 100 मधले 10-15 विटी येतच असतील असं ते. 100 मधल्या 90 ही 80 विटा बाद निघतात 20 विटा चांगल्या आहेत. त्यांनी विटा त्या दिवशी व्हिडिओ आहे माझ्याकडे विटा उचलून नेल्या तिथल्या पूर्ण. बर पूर्ण विटा उचलून नेल्या आहेत आणि इकडून पलीकडनं भिंती ही सगळ्या पूर्ण ही झालेला आहे इथं. हा आणि तेवढीच एक खेप आणते की संध्याकाळी जेवढी वीट लागेल तेवढी वीट आणते आणि बाकीची वीटच राहत नाही इथं. हे जे काम चालू आहे ते सगळं कुठेतरी प्लास्टर सँड व्हायला पण डस्ट वापरलंय. हा डस्ट आहे पूर्ण डस्ट आहे. आत तिथं आता आम्ही काल आलतो इथं त्यांना म्हणलं वर जी स्लॅब आहे त्याला तर ही वापरू नका म्हणलं डस्ट. मग त्याने ती पलीकडे आत डस्ट आहे त्याने तिथनं उचलून ते सगळं मिक्स करतात ती. आणि लोक काय झाले काय वाटतंय एकंदरीत आता तुम्ही आता तरुण आता तुम्हाला सगळी माहिती आहे एकंदरीत आमचं म्हणणं काय आहे की पोखरापूरचं ग्रामदैवत हे धनंजय टोपा मंदिर आहे. तर आम्ही परवा दिवशीच एक इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून आम्ही एक दावलं. पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे. विटा जसं आपण बिस्किट तोडतो तशा विटा तुटत होत्या. ते मी तुम्हाला व्हिडिओ दावतो तुम्ही बघितला असेल नसेल. आमचं एकच म्हणणं आहे 2 कोटीचा निधी आला आहे आपल्या देवासाठी गावासाठी. फक्त काम आम्हाला निकृष्ट नको आहे. काम हे 1 नंबर क्वालिटीचं पाहिजे हेच आमचे म्हणणं आहे आमचं. दुसरं काय नाही. फक्त काय अधिकाऱ्यांकडे गेलता का तुम्ही? अधिकाऱ्यांकडे गेलतो. अधिकारी वर्ग आता मी अधिकाऱ्याकडे गेलो नाही. आमचे ज्येष्ठ मंडळी अधिकारीकडे जाऊन आले पण ते अधिकारी आज देतो उद्या करतो म्हणून असे नादी लावतात त्यांना. काय म्हणताय समोर साहेब ही प्लास्टर शांड विटा हो पूर्ण काम डस्ट मध्ये आहे आणि हे काम खचून 5-6 महिने टिकत नाही सर. आता पाणी तोच रस्ता कुठला चला बरं जरा. ही पाईपलाईन जी आहे ती बोरचं पाणी मी झाडाशीला एक 1100 झाडं कागदी पडायला लावलेली इकडे इकडे जी ही लोकवर्गणीत लावलेली ती. या लोकवर्गणीच्या लावलेल्या झाडासाठी ही पाणी पुरवठा मी केलेला होता. ही जी कॉन्ट्रॅक्टदारांना मोठं वाहनं घालून काय करून पूर्ण पाईपलाईन फोडून टाकली होती. मग इथं चारी कशी पाय पाडले? ही दुसऱ्यांदा त्यांनी पाठपुरावा 3 महिने झाले करतो. या झाडाशीला पाणी बंद आहे म्हणून म्हणल्यानंतर काल पाईपलाईन उकरलेली. अधिकारी कुठल्या गोष्टीला मॅनेज आहे ती. आणि स्वतः मी शिवोला भेटलो. मी पुणे विभागीय आयुक्ताकडे गेलतो मी. तिथं पण जाऊन बोलून आलो मी. आणि इथले खराडे साहेबांनी एक पत्र दिले रस्ता परत करून द्या म्हणून. तरी पण ते रस्ता आणखीन केलेला नाही. आमचं नरोटे वस्ती काळे वस्ती म्हणून नाही. सगळी बोगस काम आहेत. किती वर्षापासून काम चालू आहे सगळं? हे काम चालू आहे ते 4 महिने झालं. बरं आता त्वरित आणि लोकांना दबाव पाडून कोणाचा आधार करून त्यांनी हे काम केलेलं आहे. बघा आता हे कसं आहे काय म्हणून ही पेवर ब्लॉक काढतो सोनेरी उकर घेतलं पलीकडे काढते बघ कसं काय कशाची काम आहे ती. पाणी कुठं आहे? पाणीच नाही तर फोडून टाकलंय. ती ठेकेदार पाईपलाईन जोडणार आहे स्वतः. खरं तर आता एकंदरीत ह्या 2 कोटीच्या कामाचा एवढा आता यांच्या म्हणण्यानुसार सर्व बोगस आहेत. मात्र अधिकारी देखील या विषयावरती का गप्प आहेत? काय कशामुळे गप्प आहेत अधिकारी? अधिकाऱ्यांचं सगळं मॅनेजमेंट झालेलं आहे. अधिकाऱ्यांची टक्केवारी ठरलेली अमाऊंट रिंग मारून असते. मी रोलर ड्रायव्हर आहे. रिंग मारून असते 2% शिव पर्यंत पैसे असतात. मैल कोल्यापासून शिवपर्यंत मी रोलर ड्रायव्हर. प्रत्येकाला रिंग मारून पैसे असतात. प्रत्येकाला रिंग 1%, 2%, 3%, 5% ठरलेले असते. इथलं किती ठरलंय? इथं किती ठरले तर मला ती ही बघाल त्यांच्या माहितीच्या अधिकाराखाली काढतो मी. तुम्ही आधी का काढलं नाही? मग
अहो या आता उघडकीला आलं बर हो बर म्हणजे काम व्हायचं चालू. हा मग जाऊ दे आपली जायची येणाऱ्या काळात खाते ती. आता अधिकारी देखील लक्ष देखील देणं तेवढं गरजेचं असणार आहे. पाहूया. आणि थांबूया आपण इथं पूर्ण आता. निकृष्ट दर्जाचं झालं. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पोखरापूर मोहोळ.